शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण प्रगतशील बागायतदार शेळके साहेब तसेच जगताप साहेब यांच्या केळीच्या प्लॉटवरती आलो आहोत। शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जी आता केळी पाहत आहे ही केळीची लागवड झालेली ही केळीची लागवड 21 ऑगस्ट आहे। आज तारीख आहे 7 जुलै। आज हा प्लॉट परफेक्ट 10.5 महिना झालेला आहे। या ठिकाणी हार्वेस्टिंग चालू आहे आणि आतापर्यंत 35 टन माल गेलेला आहे। आता 35 टन माल गेलेला अजून जवळजवळ 70-75% माल शिल्लक आहे। या ठिकाणी आपल्याला अपेक्षा किती आहे सर? किती पर्यंत माल जाईल हा? पूर्ण एकरी ना? हा नाही पूर्ण आता 3 एकरामध्ये 3 एकरामध्ये 105 प्लस व्हायला पाहिजे। 105 टन तुम्हाला प्लस व्हायला पाहिजे। ही जी गड आहे पूर्ण तर याचा दांडा सहित वजन किती भरलं किंवा दांडा कट करून किती वजन भरलं आतापर्यंत? दांडा कट करून 35-36 किलो भरतो दांडा कट करून। हो हा तर आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये जी फाण्यांची संख्या आहे ती तुम्हाला किती आतापर्यंत फाण्यांची संख्या किती मिळाली? म्हणजे आपण 15 पर्यंत। हा म्हणजे 12, 13, 14, 15 पर्यंत पण फणी आहे। 11 ते 15 पर्यंत। 11 ते 15 आहे। तर आपण ह्या केळीची जी फणी आहे त्याच्यामध्ये आता केळ मोजे आपण ह्याच्यामध्ये त्याची संख्या जर बघितली तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 32 म्हणजे 20, 22 आहे, 24 आहे, 26 आहेत, 28 आहे आणि 32 केळांची पर्यंत या ठिकाणी संख्या मिळत आहे। त्या ठिकाणी उत्कृष्ट लेवलचा प्लॉट आहे। तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी यांनी यापुढं त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये इथं केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं जमीन एकदम सुपीक झालेली आहे। ही जमीन जर पाहिली तर एकदम पोकळ जमीन झालेली आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी जी खतं वापरली म्हणजे जे NPK ची मात्रा वापरली मुख्य अन्न घटक 3, सेकंडरी घटक 3, मायक्रोन्यूट्रन 7 आणि त्याचबरोबर या ठिकाणी सेंद्रिय घटक वापरलेले आहेत आणि त्याच्यानंतर केरन ऑर्गॅनिकचं या ठिकाणी जैविक खत वापरल्यामुळं जमीन या ठिकाणी एकदम जबरदस्त अशी सुपीक झाली। सुपीक झाल्यामुळं 100% खतांचा उपयोग झाल्यामुळं या ठिकाणी प्रत्येक केळीचा जी काय बुंदा आहे या ठिकाणी एकदम मजबूत मिळालाय। 40 प्लस इथं बुंदा मजबूत मिळाला। त्यामुळे आज जर बघितलं तर हे केळीचा जो दांडा आहे अगदी जबरदस्त आहे। एकदम दांडा मजबूत तयार झाला याचा आणि 2 फण्यामधलं अंतर जे आहे हे 2 फण्यामधलं अंतर पण मजबूत पडलं। त्यामुळे या ठिकाणी एकदम जबरदस्त असते या ठिकाणी साईज मिळाली आहे आणि याचं रूपांतर या ठिकाणी उत्पादनामध्ये या ठिकाणी होत आहे। तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हे पाहू शकता एकात्मिक मूल्यवस्थापन केल्यामुळे त्याच्यामध्ये केरन ऑर्गॅनिकची साथ घेतल्यामुळं एकदम जबरदस्त असं उत्पादन या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या परिसरामध्ये आज गडी बी नाही पाहू शकता 5 ला होय। संध्याकाळी गेलो मग कुठलाही गड जर बघितला 5 नाही ऐका की 5च्या पुढे मग 100 आहेत की मग 2 फण्यामधला गॅप मग 5 ला 5:45 ला